गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ IAS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे। आज 20वा दिवस आहे। यामध्ये आम्ही रोज एक क्वेश्चन घेऊन त्याचा मॉडेल आन्सर रायटिंग कसं असावं याविषयी डिस्कस करत असतो। काही दिवसांपूर्वी आम्ही एक नवीन प्रोग्राम म्हणजेच उपक्रम सुरू केलेला आहे की आम्ही जे ग्रुपवर क्वेश्चन टाकत असतो त्याचे जे काही विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूसाठी त्यांचे आन्सर्स येतात त्याचे आम्ही रिव्ह्यू त्यांना ग्रुपवर देत असतो आणि तसेच त्यामधील जे काही सिलेक्टिव्ह क्वेश्चन आन्सरिंग आहे ते आम्ही इथे तुम्हाला सांगत असतो। जर तुम्हाला देखील तुमच्या क्वेश्चन आन्सर्सचा रिव्ह्यू हवा असेल तर आमच्या यूथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही अपलोड करू शकता। त्यासाठी आन्सर शीट ही आम्ही तिथे दिलेली आहे, त्याची प्रिंट मारून त्यावर तुम्ही जो आम्ही प्रश्न अपलोड करतो तो आणि त्याचा आन्सर लिहायचा आहे आणि पोस्ट करायचा आहे। त्याचा तुम्हाला रिव्ह्यू हे मेल आणि या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तो पोस्ट देखील करू। ओके, तर चला तर बघूयात आजचा प्रश्न काय आहे। अशा प्रकारची आन्सर शीट आम्ही चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही ती घेऊन तुमचे देखील आन्सर्स देऊ शकता। ओके, तर आजचा क्वेश्चन थेरोटिकल क्वेश्चनशी रिलेटेड आहे। तर बघूयात क्वेश्चन काय आहे। एक्सपांड अपॉन द कन्सेप्ट ऑफ सॉफ्ट पॉवर, व्हॉट रूल्स डज इंडियाज डिस्पेअर प्ले इन मेकिंग इंडियाज अ सॉफ्ट पॉवर। ओके, सॉफ्ट पॉवर याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे। तर सुरुवात करताना ऑब्वियसली क्वेश्चनच्या आन्सरची सुरुवात करताना पहिल्यांदा इंट्रोडक्शन पार्ट पासून आपल्याला याची सुरुवात करायची आहे। इंट्रोडक्शन पार्ट, देन बॉडी पार्ट मध्ये आपला पूर्ण आन्सरचा गाभा येणार आहे। त्यानंतर तुम्हाला त्याचं एक कन्क्लूजन लिहायचं आहे। यामुळे तुमचं क्वेश्चन आन्सर जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि तुम्ही जास्त मार्क्स त्यामध्ये कंडक्ट करू शकता। ओके, तर बघूया त्याचा आन्सर आपल्याला कशा प्रकारे लिहिता येईल। इथे एक मी तुम्हाला मॉडेल दिलेला आहे, तुम्ही याच्या व्यतिरिक्तही आणखीन काही जर यामध्ये तुम्हाला सजेशन्स वगैरे असतील, जर एखादा एक्स्ट्रा पॉइंट तुम्हाला सजेस्ट करायचा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता। ओके, तर इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपल्याला काय लिहिता येईल की सॉफ्ट पॉवर शब्दाचा अर्थ कोणत्याही देशाला ताकद किंवा धमकीचा वापर न करता आकर्षण देऊन आपल्या सोबत येण्यास प्रोत्साहित करणे। ओके, तर प्रथमतः ही संकल्पना जोसेफ नाय यांनी मांडलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये याचा वापर केला जातो। ओके, यानंतर येईल सेकंड पार्ट, आपला मेन बॉडी पार्ट असणार आहे सेकंड पॅराग्राफमध्ये। तर बघूयात यामध्ये काय लिहिता येईल की भारताने आपल्या सॉफ्ट पॉवरचा उपयोग करून देशात सन्मान मिळवलेला आहे। याचा मुख्य उद्देश विदेशी राष्ट्रांना आपल्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा असतो। यामध्ये मुख्यतः 3 घटकांवर लक्ष दिले जाते। ओके, तर ते 3 घटक आणि त्याचे सब पॉइंट ही आपण खाली बघणार आहोत। भारताने या संदर्भात विशेष योगदान देखील दिलेले आहे। तर त्यातला पहिला पॉइंट आहे संस्कृती। यामध्ये आपल्याला काय काय मेन्शन करता येईल, खूप असं डिस्क्रिप्टिव्ह हा क्वेश्चन लिहायचा आहे आपल्याला। तर संस्कृतीमध्ये आपल्याला सब पॉइंट काय लिहिता येईल की बुद्धिझम, याद्वारे एक आपापसामध्ये संबंध टिकवले जातात। त्याच्यानंतर अनौपचारिक शिखर संमेलनं असतात ती आयोजित करायची, उदाहरणार्थ बोललं तर भारत चीन महाबलीपुरमचं आपल्याला उदाहरण येथे देता येईल। त्यानंतर भारताने दिलेला जगाला दिलेला आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून हा आपण आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करतो। ते भारताने जगाला दिलेला एक म्हणजे ठेवा आपण बोलू शकतो त्याला। ओके, त्यानंतर चौथा पॉइंट आपण लिहू शकतो की गांधीजींचा शांतताप्रिय सिद्धांताचा उपयोग करणे। ओके, या प्रकारे आणखीनही तुम्ही पॉइंट इथे लिहू शकता। 3 ते 4 पॉइंट सफिशियंट आहे। तुम्हाला जर आणखीन काही पॉइंट लिहायचे असतील तर तुम्ही लिहू शकता, ज्यामुळे तुम्ही आणखीन थोडे एक्स्ट्रा मार्क्स कंडक्ट करू शकता। या क्वेश्चनचे तुम्ही 15 ते 20 मार्क्स आरामात तुम्ही इथे घेऊ शकता। त्यानंतरचा दुसरा पॉइंट आहे राजकीय मूल्य। यामध्ये मानवी हक्क, लोकशाही, उदाहरणार्थ काय सांगता येईल की उत्तर कोरिया तानशहा यांच्यामुळे जे संबंध जोडण्यास कठीणता निर्माण झालेली आहे त्याचं उदाहरण आपल्याला इथे देता येईल। त्यानंतर विदेशी धोरण, कठोर धोरण अपयशी ठरतात असा पॉइंट तिथे लिहिता येईल, उदाहरणार्थ अमेरिकेचे अनेक देशांसोबत सुरू असणारे व्यापारी युद्ध। त्यानंतर भारताचे संबंध संपूर्ण जगासोबत चांगले आहेत, उदाहरणार्थ कोविड-19च्या दरम्यान हायड्रोक्लोरिनचा पुरवठा भारताने सर्व देशांना केलेला आहे, तर त्याचंही उदाहरण देता येईल। म्हणजेच भारताचे संबंध जगातील इतर देशांशी चांगले आहेत। त्याच्यानंतर पंतप्रधानांचे विदेश भ्रमण जे चालू असतं, वेगवेगळ्या देशांना जे ती भेटी देतात त्याचाही उल्लेख आपल्याला इथे
करता येईल. ओके. यानंतर भारताद्वारे या नीतीला सामोरे नेण्यास केले जाणारे प्रयत्न कोणते कोणते आहेत बघूयात. तर त्यामध्ये एक पर्यटन मंत्रालयाद्वारे चालवले जाणारे इनक्रेडिबल इंडिया कॅम्पेन, त्यानंतर पंतप्रधानांचे विदेशी दौरे, बॉलिवूड चित्रपटांद्वारे जे आकर्षण निर्माण केलं जातं, उदाहरणार्थ आफ्रिका व युरोप खंडात याचे अधिक आकर्षण निर्माण करण्यात आलेले आहे. त्यानंतर मेक इन इंडिया कार्यक्रम, याद्वारे वेगवेगळ्या देशांना भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देखील दिलेलं आहे. ओके. त्यानंतर याच सोबत विविध देशांसोबत केले जाणारे वेगवेगळे प्रयत्न, उदाहरणार्थ अफगाणिस्तान मूलभूत संरचनेचा विकास आपण तिथे केलेला आहे, उदाहरणार्थ संसद भवनाची पण निर्मिती आपण तिथे केलेली आहे, विद्यार्थ्यांना शिक्षणात देखील सवलत दिलेली आहे. त्यानंतर बांगलादेशमध्ये जे आपण हायड्रोक्लोरिक प्रोजेक्ट दिला कोविड-19च्या काळात राबवला होता, त्यानंतर नेपाळ खुली बॉर्डर असेल, पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅचेस, वैद्यकीय पर्यटन, वाघा बॉर्डर सेरेमनी, ह्या प्रकारचे उपक्रम हे आपण इथे मेन्शन करू शकतो. ओके. या माध्यमातून आपण सॉफ्ट फॉर याच्यानंतर हा निष्कर्ष पार्ट येतो. इथं काय करायचं आहे, तुमचा ह्या क्वेश्चन वाचल्यानंतर जो तुमचा व्ह्यू आहे, जे तुम्हाला इथं सजेस्ट करायचं आहे, जो तुमचा निष्कर्ष आहे, उदाहरणार्थ म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तो जो तुमचा विचार आहे तो आपल्याला कन्क्लुजन पार्टमध्ये लिहायचा आहे. तर आपण इथे काय लिहू शकतो की या माध्यमातून आपण सॉफ्ट पॉवरला अधिक महत्त्व देत आहोत. तसेच भारत सुरुवातीपासूनच वसुदैव कुटुंबकम च्या संकल्पनेचं महत्त्व देखील देत आहे. तसेच अजून समन्वय, सहभाग, सहयोग याची आवश्यकता देखील आहे व अधिक सहभाग वाढून सतत विकास ध्येयाच्या जागतिक भागीदाराला आपण प्रोत्साहन देखील देऊ शकतो. ओके. या प्रकारचे पॉइंट आपण इथे लिहू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आन्सर लिहिताना जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत, जे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं, हायलाइटेड पॉइंट आहेत, त्यांना तुम्ही हायलाइट करायचं आहे अशा प्रकारे. ओके. तर तुम्हाला जर तुमच्या क्वेश्चनचा रिव्ह्यू हवा असेल तर तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, तुम्ही आमच्या UTIS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड करू शकता. ओके. तर उद्या बघूयात आपण उद्याचा क्वेश्चन काय आहे. ओके. बाय. आणि लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स. आणि लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.